नमस्कार, मी अविनाश चिलेकर. पीसीबी टुडे मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पीसीबी कट्टामध्ये आज आपण पिंपरी चिंचवड शहराचा अत्यंत महत्वाचा विषय चर्चा केला. राज्यामध्ये महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिका यांच्या निवडणुका जाहीर झाल्या. आज नगरपालिकांचे अर्ज दाखल करायची सुरुवात सुरू झालेली. महापालिका निवडणुका कदाचित जानेवारीच्या मध्यावरती होतील. 31 जानेवारी पूर्वी सर्व निवडणुका पूर्ण करायच्या असा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. त्याच्यामुळे निवडणुका होतील याची आता खात्री वाटते. त्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेसची नेमकी काय तयारी आहे, पिंपरी चिंचवड शहरात काय तयारी आहे, आता चर्चा बऱ्याच आहेत. यापूर्वी 1992 पासून तर 2017 पर्यंत अजितदादा पवार यांची या शहरावरती एक हाती सत्ता होती. उपमुख्यमंत्री अजितदादा आता 5व्यांदा उपमुख्यमंत्री आहेत. या शहरासाठी भरभरून त्यांनी काय केलेलं, त्याच्यामुळं मतदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या फार मोठ्या प्रमाणावरती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप अशी कदाचित दुरंगी लढत होण्याची दाट शक्यता आहे. जरी राज्यामध्ये हे दोन्ही पक्ष सत्तेमध्ये एकत्र असले तरी सुद्धा पिंपरी चिंचवडसाठी राष्ट्रवादी विरुद्ध भाजप हा सामना राज्यामध्ये कदाचित अत्यंत रंगतदार असा असणार आहे. आता 2017 पासून तर 22 पर्यंत भारतीय जनता पक्ष सत्तेत होता. म्हणजे पूर्वीची राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता कोणत्याही परिस्थितीत जात नाही अशी एक शक्यता होती. परंतु भ्रष्टाचाराच्या काही आरोपावरून राष्ट्रवादीची सत्ता गेली आणि 5 वर्ष भाजप सत्तेत आली. तिथून पुढे 2022 पासून आतापर्यंत प्रशासकीय राजवट आहे. आता निवडणुका होतील. पुन्हा कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवायचीच असा अजितदादांचा निग्रह आहे. त्यांनी पण केलेला आहे. या संदर्भात आपण बोलणार आहोत. योगेशजी, तुमचं स्वागत आहे. आणि मुळात योगेश महल यांचा परिचय करून द्यायची मी जास्त गरज नाही. गेले जवळजवळ 30 वर्ष या शहराच्या राजकारणावरती त्यांचं पूर्ण वर्चस्व आहे. महापालिकेमध्ये विधी समिती असू द्या, स्थायी समिती असू द्या, महापौर पद असू द्या, विरोधी पक्षनेतेपद असू द्या, सत्तारूढ पक्षनेतेपद असू द्या, आणि या शहराचे शहराध्यक्ष म्हणून 30 वर्ष राजकारणामध्ये त्यांनी स्वतःची हुकूमत गाजवलेली आहे. अत्यंत अनुभवी, प्रगल्भ असं व्यक्तिमत्व, उच्च शिक्षित आणि फरडे वक्ते आहे. कोणाचाही मुलायजा ठेवत नाही. योगीजींकडे आता राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा आहे. योगीजी, तुमची सत्ता येणार तर त्यासाठी तुमची नेमकी काय तयारी आहे या संदर्भात आपण मला वाटतं माहिती द्यावी. परवा मला वाटतं मुंबईमध्ये जी आढावा बैठक झाली अजितदादांच्या उपस्थितीमध्ये, त्या बैठकीत नेमकं काय ठरलं तुमचं? महायुती की स्वतंत्र लढायचं, नंतर तुमची तयारी काय आहे, काय विषय काय काय चर्चा? नाही, मुंबई या ठिकाणी आदरणीय अजितदादा पवार साहेब, आदरणीय तटकरे साहेब आणि इतर सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ही जी बैठक झाली, त्या बैठकीमध्ये आगामी महापालिकाची निवडणूक हाच त्यामध्ये प्रामुख्याने विषय होता. आणि आगामी महापालिका निवडणूक ही जवळपास स्वतंत्र लढाईचाच निश्चय झालेला आहे. कारण जसं मागे पण मी सांगितलं होतं की 5 वर्षामध्ये जी लोक थोडासा कमी मताने ज्यांना अपयश आलेलं आहे किंवा 5 वर्षामध्ये मागा पराभव झालेला आहे, आणि जसं पाहायला गेलं तर पिंपरी महापालिकेवर हुकूमत अजितदादांची, त्याच्या आधी कैलासवासी रामकृष्ण मोरे साहेबांची, म्हणजे 86 ते 92 मोरे साहेब आणि 92च्या पुढे अजितदादा. 2017 पर्यंत अजितदादाची हुकूमत होती किंवा या शहराचा संपूर्ण कायापालट जो केला आहे. खऱ्या अर्थाने दादाच त्याचे शिल्पकार आहेत, सर्व शहरवासियांना हे माहीत आहे. परंतु मागच्या वेळेला आदरणीय मोदी साहेबांची 2017 मध्ये आलेली लाट, 14 पासून लाट 14 पासून लाट होती, परंतु त्यानंतर निवडणुका 17 मध्ये पहिल्यांदा, त्यामुळे मोदी साहेबांची लाट होती. त्याचप्रमाणे वॉर्डाची नवीन रचना आणि आमच्या सर्वांचा एक ओव्हर कॉन्फिडन्स, त्यामुळे आमचा आत्मविश्वास जास्त होता की नाही आपण निवडून येणारच. अशा पद्धतीमध्ये त्यामध्ये आम्ही जरा गाफील राहिलो आणि त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला झाला. कारण त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे 77 त्यांचे उमेदवार निवडून आले. आमचे केवळ 36 वर आम्हाला समाधान मानावं लागलं. परंतु मी आता सांगितल्याप्रमाणे की आजपर्यंत या शहराचा जो एकंदरीत विकास आहे तो दादांनीच केला आहे. आणि दादांच्या तालमीमध्ये तयार झालेली लोक त्यावेळेला इकडनं तिकडे उडी मारून गेले, भाजपमध्ये गेले. त्यामध्ये तुम्हाला सर्व नेते मंडळी माहिती आहे, जे इकडनं जाऊन भाजपमध्ये गेले, भाजपमध्ये मग त्यांना पदं मिळाली, भाजपमध्ये ते आमदार झाले. खरं पाहतं ते सर्व त्यांची पूर्व तयारी सगळी दादांनीच केलेली होती. दादांच्या तालमीतले मल्ल ते इथं सोडून तिकडे गेले. आणि त्यामुळे काही तो पण एक कारण आहे त्यामध्ये की जे इथली लोक तिथं जसं म्हणतात की घरचा भेटी लंकाड आहे, तशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळे आम्हाला तिथं पराभव पत्करावा लागला. परंतु आता गेल्या 5 वर्षाच्या भारतीय जनता पार्टीच्या राजवटीमध्ये आणि नंतरच्या आता प्रशासकीय या जवळपास 4 वर्ष पूर्ण
बरोबर. फेब्रुवारीमध्ये 4 वर्ष पूर्ण, म्हणजे एकंदरीत 9 वर्षाचा हा जो प्रवास आहे, 9 वर्षाच्या प्रवासामध्ये खरं पाहता महानगरपालिकेची तिजोरी आता ही खाली झालेली आहे. आता महापालिका कर्जबाजारी झालेली आहे. मग महापालिका कर्जबाजारी झाली, तिजोरी खाली झाली, मग विकास नेमका कोणाचा झाला हा एक मोठा प्रश्न आहे. त्या शहराचा काय विकास केला हे जनतेसमोर त्यांना आता त्याचा हिशोब द्यावा लागणार आहे. आणि जसा त्यावेळेला तुम्ही म्हटलं की मागच्या वेळेला आम्हाला काही कारणं आम्हाला भावली होती भ्रष्टाचाराची, तसं आता 100% या भ्रष्टाचाराचा परिणाम आज भारतीय जनता पार्टीला पण तोंडाला सामोरं जावं लागणार आहे. आणि नेमके जे प्रामुख्याचे प्रश्न आहेत, जसं ट्रॅफिकची वर्दळ आहे, ट्रॅफिक जाम होत आहे, बसची प्रॉब्लेम आहेत, पाण्याचा अजून प्रश्न सुटलेला नाही, त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा एक दिवस आड आहे, कमी दाबाने पाणी येत आहे, स्वच्छता जशी पाहिजे तशी होत नाही. महानगरपालिकेच्या शाळेंची वाट लागून गेलेली आहे, विद्यार्थी राहत नाहीत, आता शिकत नाहीत. काही शाळेमध्ये तर फक्त 50 पोरं आहेत तर 10 शिक्षक आहेत. किंवा मग ठेकेदारीमध्ये तुम्ही बघता की खिरापत वाटल्यासारखी ठेकेदारी दिली जाते. पूर्वीच्या काळामध्ये छोटे छोटे ठेकेदार पण जीवन जातायचे किंवा त्यांना काम मिळायचं, रोजगार मिळायचा. आता बाहेरून यायला ठेकेदार ठरवून डोळ्यासमोर ठेवून कोट्यावधीचे टेंडर काढायचे, 5-5 वर्षाचे टेंडर काढायचे, 3-3 वर्षाचे टेंडर काढायचे. आणि काम देताना मात्र त्या ठिकाणी 200 लोकांचं काम देतात किंवा 300 लोकांचं काम देतात. आणि कामावर मात्र जर हजेरी घेतली किंवा जर पाहिलं तर कामावर त्या ठिकाणी फक्त 150 लोक असतात किंवा 200 लोक असतात. 100 लोकांचा पगार काय होतो? मी त्या विषयाकडे स्वतंत्र येणार आहे, करप्शनचा हा विषय स्वतंत्र येणार आहे. पण परवाच्या बैठकीमध्ये अजितदादांनी नेमक्या काय सूचना केल्या, काय म्हणजे तुमच्याशी चर्चा झाली, तुम्ही लोकांनी पण मतप्रदर्शन केलेलं आहे. आम्ही मतप्रदर्शन जास्त लोक बोललो नाही आम्ही त्या ठिकाणी. पहिल्यांदा तटकरे साहेबांनी सूचना केल्या, त्यानंतर मी बोललो, विलास लांडे आणि दादा, एवढंच झालं. परंतु त्यामध्ये त्यांचं म्हणणं असं होतं की बाबा तुम्ही तुमच्या वॉर्डाचा बारकाईने अभ्यास करा. आता जी 6 तारखेला पूर्वी जी 12 तारखेला आपल्याला मतदान फोडणी करून याद्या ज्या फोडल्या जाणार होत्या वॉर्ड वाईज, ते आता 14 तारीख त्यांनी केली, त्याची 2 दिवस वाढवली. तर ते तुम्ही तुमच्या वॉर्डाचा पुरेपूर अभ्यास करा, तुमचे बाउंड्रीज बघा, बाउंड्रीज बघून तुमचे मतदार इकडे तिकडे गेले नाहीत का बघा, स्वतःचं नाव तपासून पहा, स्वतःचं नाव त्याच्यामध्ये आहे का. कारण मागच्या इलेक्शन मध्ये तुम्हाला माहिती आहे की खूप असा मोठा घोळ झाला. इकडचे नाव कुठं कात्रजला इकडे तिकडे टाकली गेली, बाहेरची नावं इथे टाकली गेली. आजही भोसरी मतदारसंघाची आधी तुम्ही पाहिले तर अनेक ड्रायव्हर बिवर अशा लोकांची नावं तिथं घुसवलेली आहे. बोगस मतदारांचा फुगवटा केलेला आहे, दुबार मतदार खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर दादाने सांगितलं की निवडणुकीपूर्वी तुम्हाला ही जी पूर्वतयारी असते किंवा तुमची बॉर्डर, तुमच्या बॉर्डरमध्ये तुमचा मतदार तो सुरक्षित आहे का, त्याची नावं आहेत का, त्याचे पूर्ण अभ्यास करा. आणि महापालिका निवडणूक हे आता तरी असं वाटतंय ते म्हटले की आपल्याला स्वबळावर निवडणुकी लढावी लागेल, अशी सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळे स्वबळावर निवडणूक लढण्याच्या अनुषंगाने तुम्ही सर्वांनी आपापली तयारी करा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेवर कसा येईल त्यासाठी तुम्ही सर्वांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करायची आहे. तर त्यामुळे ह्या ज्या सुरुवात जे बेस असतो ज्याला आपण म्हणतो, ते रणभूमीवर जाण्यासाठी जी बेस असतो तो तयारी ज्याला म्हणतो, ती तयारी मात्र तुम्ही सर्वांनी करा. त्यामध्ये तुम्हाला काय अडचणी असेल तर योग्य वेळी ते तुम्ही सांगा. त्यामुळे गाफील राहून जमणार नाही, अशा पद्धतीची सूचना करण्यासाठी ती एक बैठक होती. त्यामुळे थोडक्यात स्वतंत्र लढायचा असाच विषय आहे, तो विषय आहे त्याच्यामध्ये. बरोबर. मला सांगा, 9 वर्ष झाले, आता जवळपास 9 वर्ष होत आहे, पूर्ण होतात, तुमची सत्ता नाही, लोक तुम्हाला विसरले तिथे. लोकसभा विधानसभेला सुद्धा तिकडे महाविकास आघाडी आणि महायुती म्हणून तुमचे एकमेव पिंपरीचे आमदार आहेत, जे विधानसभा उपाध्यक्ष आहेत. तुमचे जे 9 वर्षातले तुमचे पूर्वी जे 17चे जे नगरसेवक 36 तेवढे ऍक्टिव्ह आहेत. पूर्वी तुमची सत्ता होती त्यावेळेस तुमचे 70-80 पर्यंत नगरसेवक असते. तुमचीच ताकद घेऊन भाजप सत्तेवरती आली. आता तुमचं नेमकं आहे काय तुमच्याकडे? तुमचे हे 36 सोडले तर तुमच्याकडे आहे काय? असं नाही म्हणता येणार त्याला की जे पूर्वीचे पण आमचे नगरसेवक आहेत किंवा नवीन दमाचे काही कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा जास्तीत जास्त तरुण लोकांना संधी देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. आणि अजितदादांना मानणारा वर्ग खूप मोठा आहे. आणि त्यापेक्षा जास्त म्हणजे असं आहे की खऱ्या अर्थाने मतदार हा सुजाण आहे. मतदार हा खऱ्या अर्थाने काही सत्ता पालट करायची असेल तर शेवटी मतदार महत्वाचा आहे. त्यामुळे मतदारांनी ठरवली, कारण 9 वर्षामध्ये जे मतदारांनी भोगलंय त्याचं तो उत्तर द्यावं लागणार आहे ना. त्यामुळे आमचे काही पूर्वीचे चेहरे, आताचे चेहरे, अजून आता दुसरी गोष्ट आता उद्या ड्रॉ आहे. आता उद्या लकी ड्रॉ मध्ये पण बहुतांश कळे की अनेक लोक असे असतात की ओबीसीचं सर्टिफिकेट काढून ठेवलेलं असतं, आधी प्रदर्शित करत नाही, ते म्हणतात नाही मला पुरुषाची जागा झाली तर मलाच लढायचंय, परंतु नाईलाज झाला की मग परत म्हणा माझ्याकडे ओबीसी पण आहे.
असे काही लोक लपून छपून करणारे लोक आहेत ती सुद्धा उघड होतील आता उद्याच्या ड्रॉ नंतर चित्र स्पष्ट होईल. त्यामुळे आम्ही पण जवळपास सर्व वॉर्डाची चाचपणी केलेली आहे. सर्व चाचपणी करून आमचाही अभ्यास झालाय. आमचे जवळपास उमेदवार निश्चित झालेले आहेत. थोडेफार जे काही राहिले ते आम्ही पाहू काय करायचं. जिथं आमचा कार्यकर्ता कमकुवत असेल किंवा दुसऱ्या पक्षातली एखाद्याची नाराजी असेल आणि त्याचं कॅरेक्टर चांगलं असेल, त्याची लोकांमधली प्रतिमा चांगली असेल, तर अशा माणसाला आमच्याकडे घेऊन त्याला संधी देण्याचा पण आमचा प्रयत्न राहणार आहे. परंतु आमच्या कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही हे सुद्धा पहिलं बघितलं जाईल. कारण पडत्या काळामध्ये जी लोक दादांबरोबर राहिले, पडत्या काळामध्ये जी लोकांनी पक्षाची धुरा सांभाळली, अशा लोकांना प्राधान्य निश्चित तिथं दिलं जाईल. आणि त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की ज्या पद्धतीने दादा काम करतात, आज दादाची काम करण्याची पद्धत तुम्ही बघता की पहाटे 5ला 6ला ते येतात, रात्री 11 वाजेपर्यंत काम करतात. त्यामुळे ज्या प्रश्नांकडे दुर्लक्षित झालेलं आहे, या तिजोरी खाली झाली परंतु विकास कुठे हा मोठा प्रश्न आहे. आणि तोच प्रचाराचा मुद्दा आमचा पण असणार आहे. मुख्य प्रचाराचे मुद्दे आता परिस्थिती कशी आहे, 5 वर्ष भाजपची सत्तेत होती त्यावेळी भाजपने भ्रष्टाचार केला असं भरपूर छापून आले. 4 वर्ष प्रशासकीय राजवटीमध्ये सुद्धा अनेक प्रकरणात चर्चा आली. अगदी आता अलीकडचं म्हणायचं तर डेव्हलपमेंट प्लॅनचा विषय होता, डीपीचा विषय होता. तुम्ही म्हणतो राष्ट्रवादीने मोर्चा त्या विषयावर आणला होता, पण नंतर त्या विषयावर पुढे वाचता नाही. अद्याप त्या डीपीची सुनावणी नाही, हरकती सूचनाची सुनावणी व्हायला पाहिजे ती पण झाली नाही. म्हणजे डीपीचा आहे, टीपीचा विषय आहे, पूररेषेचा विषय आहे, पाण्याचा विषय. भाजपने यापूर्वी घोषणा केली होती 2017ला भयमुक्त भ्रष्टाचार मुक्त पिंपरी चिंचवड. त्याचं काय झालं, हे सगळे जे प्रश्न समोर आहेत याच्यामध्ये तुमचे लोक अजून त्या विषयावरती काही बोलतानाच आढळत नाही. लोकांनी सत्ता तुम्हाला द्यायची का? भयमुक्त फक्त भय बाजूला झालाय, युक्त राहिलाय. त्यामुळं भययुक्त झालं. भययुक्त झालेले ते म्हणजे आता ते मुक्त नाही झालं, भययुक्त झाले ते. त्यामुळे बिनधास्त भ्रष्टाचार म्हणतात त्याला आपण, तसं ते झालेलं आहे. आणि परतच तिथं वचन राहिलेलं नाही. आणि प्रशासनाने पण दिलखुशपणे पैसे उधळलेले आहेत. त्यामुळं त्याच्यावर कोणाचं नियंत्रण नव्हतं. राहिली गोष्ट जसं आपण म्हणता की बाबा अण्णा बनसोडेच्या रूपाने एकच आम्हाला आमदार अर्थात महायुतीमध्ये असताना जे वाट्याला आलं, बरोबर, त्यात आम्ही त्यामध्ये यश संपादन करण्यामध्ये आम्हाला यश आलं. त्यामुळे आम्हाला पिंपरी मतदारसंघ मिळाला होता, तर पिंपरी मतदारसंघ आम्ही तिथं जिंकला. आणि आम्ही इमानदारीने दोन्ही ठिकाणी, मग भोसरीला पण आणि चिंचवडला पण आम्ही राष्ट्रवादीच्या लोकांनी प्रामाणिकपणे तिथं भारतीय जनता पार्टीचे जरी उमेदवार होते तरी आम्ही प्रामाणिकपणे तिथं काम केलेलं आहे. आता आम्ही काम केलं, ते निवडून आले, इथं अण्णा निवडून आले. आता ह्यानंतरचा जो आता साधारण 1 वर्ष झाला ओलांडून गेला. बरोबर. आता महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आमचा जो प्रचार असणार आहे किंवा आम्ही तर आधीच म्हणतो की या शहराची एकंदरीत धुरा किंवा एकंदरीत विकास हा अजितदादांनी केलेला आहे. आणि 9 वर्षामध्ये झालेला काय विकास आहे हे जनतेला त्यांनी पण सांगायला पाहिजे. आणि आम्ही पण जनतेला विचारणार की तुम्ही 9 वर्षामध्ये तिजोरी भरलेली खाली झाली, तर त्याच्यातलं विकास नेमकं काय केलंय ते तर सांगायला पाहिजे ना. त्यांना एक उत्तर द्यावं लागणार आहे याचं. बरोबर. तर मागच्या वेळेला आम्हाला काही गोष्टी भोगाव्या लागल्या, त्याची परिस्थिती आता असणारच आहे. विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचा अत्यंत किरकोळ विषय 25 लाखाचा होता. HBOT हायपरबोलिक ऑक्सिजन थेरपी असतो, नंतर तुमची CNG गॅस आहे, 2-3 विषय तुमचे हे फक्त तुमच्या अंगात आले, अत्यंत किरकोळ विषय होते. त्याच्या तुलनेमध्ये गेल्या 5 वर्षात आणि ह्या 4 वर्षात 9 वर्षामध्ये जो प्रचंड भ्रष्टाचार झाला त्याची जंत्री तुमच्याकडे तयार आहे असं समजलं. आहेत काय विषय? नंतर आहे ना, जसं तुम्ही म्हणून मगाशी आपली चर्चेतनं विषय आला की टीपीचा जो विषय आहे, डीपीचा विषय आहे, तो इतका भयान विषय आहे की चुकीच्या पद्धतीने ते झालेलं आहे की आता ही प्रोसिजर पूर्ण होत नाहीये. ती प्रोसिजर व्हायला पाहिजे. ऑब्जेक्शन घेतलं हिअरिंग द्यायला पाहिजे. आता हिअरिंग जोपर्यंत देत नाही, निकाल देत नाही, तोपर्यंत आपल्याला हायकोर्टात जाता येत नाही. बरोबर. वास्तविक पाहता इतक्या चुकीच्या पद्धतीने ते काम केलंय, डोळे बंद करून AC ऑफिसमध्ये बसून त्याला सह्या केल्या जातं वाटतं की अतिशय चुकीचं काम केलेलं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी बिल्डिंग मंजूर आहे तिथे आरक्षण, ज्या ठिकाणी स्वतः परवानगी महापालिकेने दिली त्याच्यावरती आरक्षण, ब्लू लाईन कुठे जवळ करून टाकली, कुठं लांब करून टाकली, कुठं कमी केली, कुठं वाढवली, अशा पद्धतीने भयंकर चुका म्हणजे त्यामध्ये केल्या. तर ते चुका म्हणायचं, इंटेन्शन म्हणायचं, जाणीवपूर्वक केलंय. हे आता त्यातला मोठा विषय आहे. कारण शहरामधल्या जवळपास काय नाही म्हटलं तरी जवळपास 74 ते 75 आरक्षण हे चुकीच्या पद्धतीने टाकली गेली आहे. जसं तुम्हाला म्हटलं की सर्वात सेन्सिटिव्ह विषय जो होता, जो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागे रमाबाईंचा स्मारक उभं करायचं,
आज दलितांच्या भावनाला पण हात घातलेला आहे. पोलीस स्टेशनचं आरक्षण, पोलीस स्टेशनचं आरक्षण तिथं टाकलेलं आहे. देवाळांच्या रस्त्याचं तसं झालं, तिथं मग श्मशान घाट घेऊन टाकलेले आहे. कत्तलखाना तिकडे देवाळाच्या रोडला तिथं कत्तलखाना दिलाय. अर्थात आमच्या परिसरातील मुस्लिम बांधवांची अनेक वर्षापर्यंतची जी मागणी आहे ती व्हायला पाहिजे, निश्चित व्हायला पाहिजे. परंतु ते अशा आयसोलेटेड जागेवरती व्हायला पाहिजे की जेणेकरून कोणालाही त्याचा उपद्रव होता कामा नये. परंतु तसं न करता देव आणि त्याच्यामध्ये ते टाकलेल्या रस्त्याला लागून टाकलंय, म्हणजे तिथं परत लोकांच्या भावनेला आघातात. आज चाफेकर बंधूंचं स्मारक किंवा चाफेकर बंधूंविषयीचं चुंडड गावातलं जे जागा जिथं मुख्यमंत्री स्वतः आले, उपमुख्यमंत्री होते, सर्वजण होते, त्या ठिकाणी तिथं ती बिल्डिंग चालू आहे ज्याला महापालिकेने परवानगी दिली आहे. ते आता तिथं 7-8 स्लॅब भरलेत, त्याच्यावर आरक्षण टाकून दिले. रावेत मध्ये 2 ठिकाणी त्या किवळे रावेच्या ठिकाणी जिथं बिल्डिंग परमिशन दिलेली आहे तिथं त्याची स्कीम 400 ते 450 फ्लॅटची स्कीम आहे, त्याच्यावर टाकलं. तिथे लोक राहायला आलेले आहेत, तिथं स्मशान घाट टाकलेले. म्हणजे अशा पद्धतीने बेजबाबदारपणाने हे काम केले आणि ही जबाबदारी सरकारची अर्थात आहे. आता ठीक आहे, त्या सरकारमध्ये पालकमंत्री म्हणून दादा पण आहेत, अजितदादा पण आहेत, परंतु कोणीही त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. ज्या पद्धतीने पीएमआरडीचा जसा मग रद्द झाला तीच परिस्थिती पिंपरी चिंचवड मध्ये होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत कोणत्या नियमामध्ये ही दुरुस्ती होत नाही. त्यांना हा प्लॅनच रद्द करावा लागणार आहे. तुम्ही निवडणुकीत ही मागणी करणार? 100% भाजप आमदारांनी पण केलेली आहे. शंकर जगताप यांनी मागणी केली, अमित गोडके, उमा कापरे, अण्णा बनसोडे तुमचे विधानसभा उपाध्यक्ष, त्यांनी पण पत्र दिलं या विषयावर. आता आम्ही तर केवढा मोठा भव्य मोर्चा काढला. आज अनेक लोक त्रस्त आहेत, अनेकांची कामं थांबलेली आहेत, अनेक आता डेव्हलपमेंट प्लॅनच्या हिशोबाने सगळी कामं ठप्प आहेत. मग आज चिखली सारख्या ठिकाणी ऑलरेडी भोसरीमध्ये एवढं मोठं एक सेंटरचं आरक्षण असताना त्याच्यानंतर आता पुन्हा चिखलीमध्ये एवढं मोठ्या जागेवर 175 एकर एवढा 150 एकराच्या वर तिथं अशा प्रकारचं आरक्षण टाकलेलं आहे. त्यामुळं आता ह्या गोष्टींमुळे ह्या ठिकाणचा दलित हा दुखवलाय. याला जबाबदार कोण? ही जी आरक्षण चुकीची टाकली याला नेमकं जबाबदार कोण? आता जे सत्तेमध्ये ते जबाबदार आहेत ना, म्हणून म्हटलं की सत्तेचा भाग हा दादांकडे वाटायला येतो. परंतु आम्ही मोर्चा करून आम्ही सिद्ध केले की आम्ही कोणत्याही परिस्थितीत ह्या गोष्टीची सहमत नाही आहोत. त्यामुळे ह्या गोष्टींना आमचा विरोध आहे. कारण ज्या पद्धतीने हे केलं तर बघा, कत्तलखाना असं टाकल्यामुळे आज हिंदू दुखाला गेलाय. बरोबर. त्या ठिकाणी दलितांच्या ठिकाणी तिथं आरक्षण टाकलंय, दलित समाज दुखाला गेलेला आहे. ख्रिस्ती बांधवांचा प्रॉपर तिथं विचार केला गेला नाही, आज तो पण दुखाला गेलेला आहे. त्यामुळे सर्वजणच ह्या बीपी प्लॅन पासून सगळे दुखावलेले आहेत आणि हा कारभार केला तर सहज कसा मजा होतो. ह्याच्यामध्ये राज्य शासनाने लक्ष करून आतापर्यंत स्क्वॅश करायला पाहिजे होता. हा प्लॅन आहे स्क्वॅश करणे, एकमेव त्याला मार्ग आहे, मार्गच नाहीये त्याला. पण निवडणुकीत हा तुमचा विषय राहणार, 100% राहणार. निवडणुकीमध्ये पाण्याचा विषय मागच्या वेळेस त्यांनी सांगितलं की 24 तास पाणी देणार. आता 9 वर्ष झालं, लोकांना अजून पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाहीये. याच्यावरती तुम्ही काय बोलणार? नद्यांचे प्रदूषण, नद्यांची पूररेषा, हे विषय सुद्धा त्यात आहेत. आज तेच बघा ना, नदींची परिस्थिती वाईट आहे. त्या ठिकाणी अनेक ठिकाणी आता सेप्टिक टँक केलेले आहेत, परंतु तरी सुद्धा मैला घाण पाणी हे आज नद्यांना आणि पुढे जाऊन तिथं ते पाणी पिलं जात आहे. त्यामुळे त्याच्याही झालं नाही, पाण्याच्या टायमिंगचं पण नाही, प्रेशर मध्ये पण नाही, आणि पाण्याच्या त्या धरणवरून उचलून देणारं ते पाणी ते पण नाही. त्यामुळे लोकांना पाणी पण मिळालेलं नाहीये. वाहतुकीची समस्या किती गंभीर आहे तुम्ही बघताय. त्यातल्या त्यात पुन्हा टप्पा 2चा जो होता तो आम्ही दादांच्या मागे लागून पिंपरी ते निगडीपर्यंतची मेट्रो पुन्हा जेव्हा मंजुरी भले आज भारतीय जनता पार्टीच्या राजवटीत तंत्र मिळालं, ही मागणी आमची पहिल्यापासून आणि त्या मागणीला आता तिथपर्यंत होता. आता पूर्वी त्याला प्रतिसाद नव्हता, परंतु आता तुम्ही बघताय की हळूहळू लोक मेट्रोनी जास्त लोक प्रिफर करायला लागली. मेट्रोचा प्रवास लोकांना सुकर वाटायला लागलाय. परंतु दुसरे मोठं प्रॉब्लेम त्यांना लोकांना असा आहे की ते स्वतःचं जे वाहन आहे आणलेलं ते नेमकं पार्क पुढं करायचं. स्टेशन तर झाले पण वाहनतळ नाही ना तिथे, ते वाहनतळ तिथं पाहिजे, त्यासाठी तिथं सोय करायला लागणार आहे. त्यामुळं पार्किंगचा प्रॉब्लेम आहे. आपण फुटपाथ केले ते करून ठेवले. आता फुटपाथ पण काही ठिकाणी असे करून टाकलेत की रस्ता छोटा आणि फुटपाथ एवढा मोठा. आणि प्राधिकरणात सर्व मंडळी नाराज आहे. नेहरूनगरला तुम्ही जर पाहिलं तर रस्ता एवढासा झालाय आणि फुटपाथ एवढा मोठा झालाय. मग लोकांनी गाड्या पार्किंग कराव्या, पदचारी मार्गाने चालावं, गाड्या चालू नये, एवढं कंजक्शन होतं ट्रॅफिकचं. त्यामुळे भयंकर चुका या लोकांनी केलेल्या आहेत. त्यामुळे अक्षरशः लोकांच्या इच्छेला किंवा त्याचं पानं पुसण्याचं काम यांनी केलेलं आहे. त्यामुळे लोकांची सरासर खोटं बोललेले आहेत आणि त्याचे फळ त्यांना भोगावं लागतं. मला प्रश्न असा पडतो की तुम्ही राज्यामध्ये भाजप आणि शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही सत्तेत एकत्र, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, अजितदादा हे उपमुख्यमंत्री आहेत. इथे एकमेकांच्या विरोधामध्ये उभे असताना तुम्ही निवडणुकीला म्हणजे जवळपास फायनल आहेत,
तुम्ही एकमेकांवर टीका कशी करणार हो? जात कोणी कोणाला विचारायचं? सत्य तुम्ही तिथे एकत्र आहात, इथे कसा काय एकमेकांना जाणार करणार तुम्ही? जाब विचारायचं जे लोकांना पटवून कसं देणार की यांनी चुकीचं केलंय, ते एक वोट तुमच्याकडे पण येतं त्याच्यामध्ये. मी तर आधी तुम्हाला सांगितलं की सत्तेमध्ये आमचा पण सहभाग असल्यामुळे एक वोट आमच्याकडे येत आहे ना, आम्ही त्यांना नाका दिलेलंच नाही ना. परंतु एक वोट जरी आमच्याकडे येत असलं तर बाकीच्या 3 वोटांचा काय तो विषय आहे ना. आणि शेवटी कसं आहे की जे सत्य आहे ते सत्य आहे. आता एकच कुटुंब असेल, एका कुटुंबामध्ये एखादा भाऊ खूप चांगला कर्तबगार असतो, एखादा भाऊ थोडासा वेगळ्या पद्धतीचा असतो, एखादा काहीतरी नशाखोर असतो, एखादा उधळपट्टीवाला असतो. तर एका कुटुंबात पण असे भिन्न भिन्न मतं असू शकतात ना. त्यामुळे आता ठीक आहे, भावाकडे जर दिलेले, मोठ्या भावाकडे सत्ता, त्याचा गैरवापर जर केला तर लहान भावाला त्याचा जाब विचारायचा अधिकार नाही का? बरोबर. आणि शेवटी जनतेचा पैसा आहे. हे पण असं नाही की कुटुंबाने जमा करून आणलेला पैसा उधळायचा, असा पण प्रश्न नाही. जनतेचा पैसा आहे, जनतेची चावी तुमच्या हातात दिल्यानंतर त्याचा उपयोग समाजासाठी व्हायला पाहिजे, लोकांसाठी होता, जनतेच्या कल्याणासाठी व्हायला पाहिजे. तर जनतेचं कल्याण न करता स्वकल्याण करत असेल तर त्यांना उत्तर द्यावं लागणार आहे. तुम्ही हा जाब विचारताना दबक्या आवाजात त्यांना घाबरून जाब विचारता. लोक असं म्हणतात, अरे राष्ट्रवादीला हे सगळं दिसत नाही का? म्हणजे भाजपच्या भामा आस्के प्रकरणामध्ये 30 कोटी रुपये जादा दराची निमित्त दिली गेली. या शहरामध्ये स्मार्ट सिटीमध्ये अंडरग्राऊंड केबलिंगचं काम केलं गेलं, 700 किलोमीटरचं काम केलं, 150 किलोमीटरचं बंद आहे. प्रचंड करप्शन झालं, ऍज इट इज सगळं व्हायला गेलं. या शहरामध्ये ई लर्निंगचा प्रोजेक्ट स्मार्ट सिटीमध्ये राबवला, 45 कोटी खर्च केले, सगळा प्रोजेक्ट बंद पडला. 4,500 कॅमेरे, सीसी कॅमेरे, संपूर्ण शहर सीसी कॅमेरे खाली आणायचं म्हणून ते बसवले, परत 4,500 बसवले, असे 9,000 सीसी कॅमेरे बसवले. आज संपूर्ण सीसी कॅमेरे बंद आहेत. या सगळ्या प्रश्नांचा जाब तुम्ही भाजपला थेट का नाही विचारला? आता अनेक वेळेला हे प्रश्न उठवले गेलेले आहेत, पत्रकारांच्या मीडियाच्या माध्यमातून उचलले गेले. आम्ही एखादं पत्र लिहू शकतो, सांगू शकतो, त्या पलीकडे जाणार नाही. आम्ही विचारतो, तुम्ही तुम्ही काय विचारत नाही? असं आम्ही विचारतो ना. आम्ही तर पत्र दिलेत ना त्या बाबतचे, आम्ही पत्र दिले, वेळोवेळी आवाज उठवलाय. एवढंच आहे की एक गोष्ट आम्ही पण मान्य करतो की असं धरून चाला की जन्मता आम्ही सत्तेमध्ये होतो आणि सत्तेमध्येच आम्ही आमची जवानी काढली. त्यामुळे विरोधक कधी झालो हे आम्हाला आजकाल कळलेलं नाही. त्यामुळे आम्हाला अजून ते अंगातच येत नाही आमच्या. पुढे दुसरी गोष्ट अशी होती की पूर्वीचा विषय जो होता तो आम्ही जन्मता आमचा कसं होतं की आमचं टार्गेट एकच असायचं की भाजप. पण आता आम्ही सत्तेमध्ये गेल्यामुळे परत तिथं पण प्रश्नचिन्ह पडतो की बाबा आता करायचं. नाही, त्यांचं बोलण्यापेक्षा नेमकं काय बोलावं इथनं सुरुवात होते. आणि आम्हाला ते कपडे फाड, पेपर फाड, रस्त्यावर येते अशी कधी सवयच नव्हती. त्यामुळे आम्ही नेहमी सुखीचे दिवस काढले होते किंवा आम्ही सत्तेमध्ये काढले होते. त्यामुळे आम्हाला कधी ते माहितच नाही की आंदोलन कसं करावं. आमच्या कार्यकर्त्यांना आता ते ट्रेनिंग द्यावं लागतं की असं करावं लागेल, आपल्याला मध्ये यावं लागेल. नाहीतर आता हे कसं आहे की जर तुम्ही आता उद्या मारुती भापकरांचं जर उदाहरण घ्यायचं म्हटलं, त्यांच्या अंगवळणी पडले तर तसं अंगवळणी पडायला पण तेवढं दिवस जावं लागतात ना. त्यामुळे आम्ही आधी विरोध केला तर थोडा आमचा सौम्य पद्धतीने असतो. तर सौम्य पद्धतीचा विरोध करावा असा संशय येतो की हे पण त्यात मिळालेले आहेत. लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन साहजिक आहे ना, होऊ शकतो ना. परंतु तुम्ही अगदी ठामपणे, दमदारपणे विरोध करत नाही पण लोकांना वाटत नाही. हे म्हणतात का ही नुरा गोष्टी आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे, परंतु आम्ही त्याच्यामध्ये नाही. त्या भ्रष्टाचारात मुळीच आमचा संबंध नाही. बरं, तुमचा यावेळेस तुमचा महापौर होणार का? 100% होणार. कसं काय होणार? का नाही होणार? तुमच्या 128 पैकी तुमच्या मागच्या वेळेस फक्त 36 जागा. मग तुम्ही मागच्या वेळेचं बोलतो, मग मागचं 25 वर्षाचं का नाही बोलतो? नाही, मागं 25 वर्ष तुमचं सतत महापौर होता तो सोडून द्या. आता 9 वर्ष झालेले आहेत. तुमच्याकडची अर्धी फौज, अर्धी नेते तिकडे पलीकडे गेलेत, अजूनही ते तिकडे जात आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये तुमचे समजा 36 राहिले, तुम्हाला आणखीन 36 तर मिळवायला लागतील ना. सत्ता मिळवायची तर 75 तर नगरसेवक पाहिजे 128 पैकी. फौज तयार करायची हिंमत आमच्यामध्ये आहे, कार्यकर्ते तयार करायची हिंमत आमच्यामध्ये. आमचा नेता हा कर्तृत्वाने काम करतो, त्याच्याविषयी वाद. तर आमचा नेता कर्तृत्वाने आणि इथं आम्हाला सैन्य कसं तयार करायचं आम्हाला माहिती आहे. त्यामुळे इथं तयार झाल्यानंतर तिकडे उडी मारणारी लोक आहेत, त्याला काय करणार? शेवटी काही गोष्टी नैतिक असतात. ते लोक ज्यांना अनैतिकता आवडते ते त्या पद्धतीने जातात. त्यामुळे आम्हाला आमच्या कामावर, आमच्या नेत्यांवर आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे आम्ही पुन्हा ते दिवस आणू आणि आम्ही आमचाच महापालिकेत आणणार ही आमची सर्वांची प्रयत्नांची पराकाष्ठा असणार आहे. आम्ही प्रयत्न करू आणि आमचा विश्वास या जनतेवर आहे. अच्छा, जनतेवरती विश्वास आहे. जनतेवर विश्वास आहे की शेवटी जनताच या गोष्टीचं मूल्यमापन करू शकते. जनताच या गोष्टीचा न्याय देणार आहे
आणि जनतेला पण कळतं. ठीक आहे, आम्ही हळू आवाजात जरी बोललो असले तरी जनतेला कळतंय की बाबा इथं भ्रष्टाचार झालेला आहे. या 9 वर्षामध्ये काय विकास झाले, तिजोरी अशीच खाली झाली का, तिजोरी खाली तर कोणत्या कामांवर झाली, हा धोका हिशोब त्यांना पण द्यायचा आहे ना, हा लोकांना. बरोबर, ज्यावेळेला आम्ही प्रश्न उपस्थित करू त्यांना उत्तर देते द्यायचे. कारण आम्ही तर आता 9 वर्ष तर सत्तेमध्येच नाहीये ना. ना डीपी मध्ये, ना टीपी मध्ये, ना कुठल्या स्कॅम मध्ये, ना कुठल्या स्कॅन्डल मध्ये, ना कुठल्या भ्रष्टाचारामध्ये, ना त्या नोकर भरतीमध्ये, किंवा ना कुठल्या कॉन्ट्रॅक्टर मध्ये, ना कुठल्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये आमचा कुठं इथं संबंधच नाहीये. त्यामुळं याचं उत्तर त्यांनाच द्यायचंय. नाही, एक प्रश्न याच्यात असा आहे की देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितले की आपल्या मित्र पक्षांवरती सौम्य भाषेत टीका करा किंवा त्यांच्यावरती कठोर शब्दात बोलू नका. तसा अजितदादांचा पण आदेश आहे का तुम्हाला की आपल्याला आपले मित्र पक्ष थोडक्यामध्ये सत्तेमध्ये तुम्ही तिकडे एकत्र असल्यामुळे त्याच्यामुळे इथं तुम्ही त्या भाषेमध्ये अशी कठोर टीका जी करायला पाहिजे ती होत नाही. सभागृहामध्ये ज्या पद्धतीने थेट आरोप व्हायचे, उद्या महेश लांडगे यांच्या प्रकरणात किंवा शंकर जगताप यांच्या प्रकरणात किंवा थोडक्यामध्ये त्यांची जी सत्तेच्या काळातली जी प्रकरणं असतील या विषयावरती योगी बळ थेटपणे आरोप करतील का? प्रकरणामध्ये तथ्य जर असेल आणि ऐकू भ्रष्टाचार नव्हे, ऐकू नाही, कागदपत्र हातात असेल, कागदपत्र हातात का नाही आवाज उठवणार? कागदपत्र हातात असले तर 100% आवाज उठवणार ना, मग कोण पण असो. कारण ती भीती कधी नाहीये मला, आणि ते कधी घाबरून पण काम केलं नाही. तुम्ही पाहिलं असेल माझ्या 30 वर्षाच्या राजकारणामध्ये मी कोणाला दपकलो नाही, घाबरलो नाही. आता योगेश बोल नाही, राष्ट्रवादी म्हणून राष्ट्रवादी म्हणूनच बोलतोय मी. राष्ट्रवादी म्हणूनच, म्हणजे जरी मी आज शरद अध्यक्ष आहे, पुन्हा मला ती जबाबदारी दिलेली आहे. त्यामध्ये ज्या गोष्टीमध्ये तथ्य असेल, ज्या गोष्टीमध्ये खरोखर भ्रष्टाचार झालेला असेल, मग त्या ठिकाणी कोणी असो, कोणी पण असो, ते चव्हाट्यावर आणणार. तुमच्या ह्याच्यामध्ये तुमच्या 128 जागा तुम्ही स्वतंत्रपणे लढणार, तुमच्यावर आणखीन कोणी येतंय? म्हणजे थोडक्यामध्ये तसं जसं अशी चर्चा आहे हा की शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजितदादांची राष्ट्रवादी दोन्ही एकत्र लढणार आहे. आता कोल्हापूरमध्ये हसन मुश्रीफ यांनी जाहीर तिकडे घोषणाच केलेली आहे की तिकडच्या जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिका याच्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रपणे लढणार. म्हणजे ही तिथून सुरुवात आहे असं समजलं जातं. आणि अशाच पद्धतीने राज्यामध्ये आता या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, नगरपालिका, झेडपी, महापालिका, या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन लढणार. कशासाठी? जसं मुंबईमध्ये शिवसेनेचे दोन्ही ठाकरे एकत्र आले की मराठी मतांचं विभाजन नको म्हणून, तशा पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस ही एकच आहे. साहेब काय किंवा दादा काय, ज्यांच्या मतांची विभाजन व्हायला नको, त्याचा फटका बसायला नको, त्याचा फायदा भाजपने घ्यायला नको, म्हणून दोनही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रपणे लढणार. पिंपरी चिंचवड शहरामध्ये तशी परिस्थिती आहे का? तसं झालं तर आम्हाला सर्वांना आनंदच होईल. कारण दुफळीचा फायदा नेहमी विरोधकाला होतो. ज्याला आपण म्हणतो की घर का बेदी लंका पाहिजे, जसं तुम्हाला म्हणलं तसं उद्या आपल्या घरात जर दुफळी असेल तर त्याचा फायदा शेजारचा माणूस घेतो, तो विरोधक घेतो. त्यामुळं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे आमचे श्रद्धास्थान आहे. आदरणीय अजितदादा हे आमचे स्फूर्तीस्थान आहे. किंवा श्रद्धा आणि स्फूर्ती एकत्र असली तर अजून जोमाने आम्ही काम करू, अजून जोमाने आम्हाला आमची ताकद वाढेल, एक आत्मविश्वास वाढेल, आणि निश्चितच ह्याचा फायदा आम्हाला आगामी निवडणुकीमध्ये होईल. त्यामुळे आम्ही त्या गोष्टीचं स्वागतच करतोय की आदरणीय साहेबांचे आशीर्वाद असले, दादा आणि ते दोघं एकत्र आले तर आनंदी बाब आहे. तसंच महायुतीच्या मध्ये पण असं म्हटलं होतं की जर महायुतीमध्ये आम्हा लोकांना संख्या जर व्यवस्थित मिळत असेल, सन्मानाची वागणूक मिळत असेल, ते असेल तर त्यावेळेला तो पण प्रश्न होता. तुमची मागणी कितीची होती समजा युतीमध्ये? आम्हाला ती मला माहित नाही. ते त्या माझा लहान तोंडी मोठा घात करतात ते मला माहित नाही. त्या वरच्या लेवलला काय डिस्कशन होईल. आता काही लोक तर असे म्हणतात की सेना पण बरोबर यायला तयार आहे, शिवसेना म्हणजे शिवसेना ठाकरे शिंदे साहेबांची सेना पण यायला तयार आहे बरोबर. तर हरकत नाहीये ना, जर समंजसपणाने एकत्र येऊन ताकद वाढवून जर एकमेकाला सहाय्य करत असेल तर त्यामध्ये आमची काय हरकत असायचं कारण नाही. लोकांचा भ्रम तोच होतो नेमकं काय हे गणित कसं असणार आहे. म्हणजे साहेबांची राष्ट्रवादी आणि दादांची राष्ट्रवादी एकत्र इथं येणार असेल तर मग सत्तेत एकत्र कसे काय थांबेल? आता तो नेत्यांनी घेतलेला निर्णय असणार आहे. कारण आता त्याबद्दल तर मी काय अधिकृत बोलणं चुकीचं होईल. परंतु आम्ही दादांना हे पण सांगितलं की आता शहरातनं जर पाहिलं किंवा जिल्ह्यातनं जरी पाहिलं तर आदरणीय साहेबांच्या पक्षामध्ये फक्त 2च लोक आपल्या इथं 2च नगरसेवक गेले होते आपल्या भागात, आणि कार्यकर्त्यांची संख्या पण खूप कमी होती. परंतु आता जर एकत्र यायचं असेल तर त्याच्यात स्वागत आहे आम्ही म्हटलं. कारण शेवटी बघा काही जरी झालं तर उद्या त्या पक्षाचं तिकीट घेऊन दुसरं कोणतरी उभा राहील, त्यांनी उद्या काही मतं विभागणी होणार. मताची विभागणी होणार. मताची विभागणीचा फायदा हा पुरा
ऑपोजिशनला होणार. त्यामुळे ते न होता जर एकत्र होत असो आणि ते दादा निर्णय एकदम घेतील तो आम्हाला मान्य असतात. तुमचे मताचं गणित आहे साधारण शहरामध्ये 17.5 लाख मतदार आहेत. पूर्वी 12-12.5 लाख ते 5-5.5 लाख मतदार वाढलेले आहे. 17.5 लाख मतदारामध्ये तुम्ही तुमचं गणित कसं मांडता? थोडक्यात जसं आपण सांगतो की शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आता या पिंपरी चिंचवड भोसरी विधानसभा निवडणुकीला साधारण 3.5-4 लाख मत पडले. तसं तुमचं पॉकेट किती आहे? राष्ट्रवादी अजितदादांचं थोडक्यात. राष्ट्रवादी जर पाहायला गेलं तर तसं पाहायला गेलं तर पूर्वीच पासून जर त्याचा अभ्यास केला तर एकेकाळी भारतीय जनता पार्टीचे फक्त 3 नगरसेवक होते, 9 होते, 12 होते, असेच होते, 14 होते एकदा. मग त्या लोकांनी कधी डबल म्हणजे 20 पेक्षा तर पुढे 20च्या आतच राहिले आणि अचानकप्रमाणे ही लाट आल्यासारखं मागच्या वेळेला आले. त्यामुळे खऱ्या अर्थाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मानणारा हा त्याचा किल्ला आहे. आणि त्यामुळे आता IT सेक्टर मधली जी काही मंडळी नंतर जी वाढली मोठ्या संख्येने त्यामध्ये मात्र मग थोडंसं भारतीय जनता पार्टीचं तिथं तुम्हाला लोड दिसतं किंवा त्या ठिकाणी त्या लोकांनी का जी नवीन लोक आले होते त्यांना बाकीचं काहीच माहित नव्हतं. मोदी साहेबच्या हिशोबाने त्या लोकांनी मतदान करायला सुरुवात केलं. त्यामुळे तुम्ही चिंचवड मतदारसंघामध्ये जास्त इफेक्टिव्हली जाणवतं की तिथे आपल्याला काय पॉकेट्स मध्ये तिथे बीजेपीचा मतदार जास्त आहे. परंतु पिंपरी मतदारसंघ जर तुम्ही विचार केला तर राष्ट्रवादीची संख्या चांगली आहे. भोसरीमध्ये पण तसं राष्ट्रवादीला मानणारे बरेच आहेत काय आणि त्याच्या पाठोपाठ मग शिवसेना मानणारे लोक. त्यामुळे जर शिवसेनेत पण दुफळी झाली आहे, राष्ट्रवादीची पण दुफळी, पण शेवटी ह्या सर्व दुफळीचा फायदा मग भारतीय जनता पार्टीला होणार नाही. त्यामुळे जितका समझोता होऊन एकोपा करता आला तर तेवढं बेनिफिट राहणार आहे. तसा फरक पडेल ना. तुम्ही ही गणित मांडलेली आहे पॉकेट. जसं तुम्ही सांगितलं की पिंपरी दापोली त्यांनी गेली, हा पिंपरी मतदारसंघ आहे. पिंपरी मतदारसंघात राष्ट्रवादीचं वर्चस्व. तसं चिंचवडमध्ये तुमचे काही पॉकेट्स आहेत, भोसरीमध्ये काय पॉकेट्स असतात, ती काय आयडेंटिफाय केली तुम्ही? केलेच नाही आयडेंटिफाय. त्याच्यानुसार उमेदवार तुमचे चालू आहे. आमचं आता काही ठिकाणी आमचे उमेदवार फिक्स पण झालेले आहेत. परंतु आता तुम्हाला म्हणलं उद्याचं आरक्षण आहे, त्यावर पण बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. तुमच्याकडे आवक नाही, भाजपमध्ये आवक आहे, तुमच्याकडे आवक काहीच नाही. कुठली आवक? आवक म्हणजे जसं भाजपमध्ये याचा प्रवेश त्याचा प्रवेश रोज काही ना काही चालू असतो, तसं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादांच्या यांचा प्रवेश आता फक्त मला अनंत कोराळे आणि एक तुमचे जितू ननावरे 2 प्रवेश झाले ते ऐकले बातमी. आणखी असे काही रथी महाराज तुमच्याकडे कोणी येणार आहे? तसे येणार आहेत योग्य वेळी त्यांची नावं घेतलेली बरी. नाही तर आता बोलू की परत त्यांच्यावर काहीतरी कडेकोट बंदोबस्त लावून जायचं. काही सूत्र राजकारणामधले शेवटच्या क्षणी जे पत्ते ज्याला म्हणतो आपण ते शेवटी उघडायचे असतात. राखीव पत्ता ठेवायचा असतो. ट्रम्प कार्ड हॅज टू बी मेंटेन. ट्रम्प कार्ड ऐन वेळेला काढायचं असतं. तर सगळं करून जमत नाही. काही राखीव आम्ही पण ठेवलेलं आहे. ते ऐन वेळेला आम्ही पण आमचे पत्ते ओपन करू. योगेशजी, पुन्हा आपण भेटत राहू. अजून 1-2 महिन्यांनी निवडणुका आहेत. दरम्यानच्या काळामध्ये प्रचार कसा तापले, उद्याची सोडतमध्ये काय होते, सोडतमध्ये सुद्धा आणखीन काही मोठ्या प्रमाणावर नगरसेवक जे माजी नगरसेवक आहेत ती निवडणूक न लढवण्याचा सुद्धा निर्णय घेऊ शकतात. काही नव्याने त्याच्यात येऊ शकतात. समीकरणं बदलत जातील. जशी समीकरणं बदलतात तसं आपण जरूर भेटतो. तुम्ही आम्हाला वेळ दिला खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू.